नमस्कार मित्रांनो, मी सूरज ढाडगे. आपल्या या सूरज ढाडगे व्लॉग्स या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो स्पेशली जे पाठीमागचं डेकोरेशन आहे त्याच्या संदर्भात होतोय. आणि आज आपल्या समोर जे डेकोरेशनचं केलंय ते गौरव जाधव, जे स्वतः इंटेरियर डिझायनर आहे, तर ते सध्या हे सगळं डिझायनिंगचं काम यांनी या ठिकाणी केलंय. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट अशी आहे की पाठीमागच्या वर्षी यांनी चांद्रयानचं जे लुक्स होता तो केला होता, तर त्याचं जे थोडस काही गोष्टी होत्या त्याच थोडं टाकाऊपासून टिकाऊ मध्ये कसं रूपांतरित करण्यात येतं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आज स्वामी रूपे आपण बघू शकता. तर हा जो याचा जसं करण्यात आले त्याचं स्वतःकडून आपण जाणून घेऊया. गौरव, कसं सांगशील म्हणजे कशी कल्पना आली, काय झालं आणि कसं ते सत्यात उतरवलं गेलं त्याच्याबद्दल थोडेसे 2 शब्द. म्हणजे मागच्या वेळेस मी चंद्रयान गेलो होतं, तर ते कापूस उरला होता मला सगळा. अच्छा. तर मग ते टाकून देण्यापेक्षा ते टाकावापासून एक त्याच्यामध्ये व्हिडिओ केला आणि जी चंद्रयानची फ्रेम आहे ती केली नाही, स्वामींचा लुक दिला. अच्छा. त्याच्यानुसार म्हणजे गणपतीची मूर्तीच मी आधी स्वामींसाठी केली होती, त्याच्यामुळे मग बॅकग्राऊंडच आलं. आणि मागच्या वेळेस मी कापूस जपून ठेवला होता, मग ते टाकून देण्यापेक्षा तोच यूज केला. आणि मग चंद्रयान जो मागच्या वेळेस केला तो अर्धा चंद्र होता, त्यावेळेस पूर्ण बॅकग्राऊंड घेऊन स्वामींचे तेल लावून आपल्या मित्राचाच घेण्यात आला होता. त्यानुसार मग केलं ती मस्त वाटते आता म्हणजे एकदम. आणि जे लाईट लावली ती एकदम चांदण्यावाली वाटते. त्यानुसार केलेलं आहे डेकोरेशन. व्हेरी गुड. मित्रांनो, आपल्याला जर असं इंटेरियर डिझायनिंग जर आपल्या घरामध्ये काही करायचं असतील आणि विशेष म्हणजे असं जर स्वामींचं किंवा अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर देवघर असतं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असं मस्त असं बनवायचं असेल आपल्याला इंटेरियर मध्ये, तर आपण गौरवशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपला नंबर तुम्हाला खाली इथे दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इझी मध्ये त्याच्याकडून आपलं उत्तम असं आपण इंटरव्ह्यू आपल्याकडून करू शकता. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर खरंच उपयोगी वाटला असेल तर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती दर्शन माझे मान सावन माझे मान कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन माझे मान सावन माझे